सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 23वा अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 58. आपण जर आता मोबाईल मध्ये पाहत असाल आणि जर स्क्रीन लँडस्केप मोड मध्ये असेल, आडवा धरला असेल मोबाईल, तर ते भगवंत साक्षात पुढे उभा राहिलाय. अर्जुन अतिशय नम्रतेने त्याच्याकडे विवंचना करतोय, त्याचं दुःख मांडतोय आणि त्याची जिज्ञासाही व्यक्त करतोय. याची फक्त कल्पना जरी केली तरी मन सुखावून जातं की असा भगवंत समोर उभा राहावा आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला ते समजावून सांगावं, असं स्वरूप आपल्या आयुष्यात घडो हीच मनोकामना. सो हा फोटो सुद्धा फार निवडून याच्यामध्ये घेतलेला आहे. खूप सुंदर भावना, चेहऱ्यावरचे भाव, अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव, ही आपली अवस्था आहे हे यातनं प्रदर्शित करण्याचा एक प्रयत्न. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशनचे आदर्श असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन करूया. त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला कर्तृत्वही गाजवता यावं आणि ज्ञानही आत्मसात करता यावं, अशीच मनोकामना यांच्या चरणी. आपलं ब्रीदवाक्य असलेलं ऑल पॉवर विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. स्वयंप्रेरकच्या माध्यमातून हा फक्त यू शोधायचा आहे, बाकी शक्ती आपल्यामध्येच आहे आणि आपण काहीही करू शकतो हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलंच आहे. तर स्वामीजींनी सांगितलेल्या यू कडे आपल्याला जायचं आहे आणि तोच प्रवास आपण करण्याचा गीतेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हे ब्रीदवाक्य प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये सातत्याने लक्षात ठेवावं. भगवंताचं स्मरण करूया आणि सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय क्रमांक 2 सांख्ययोग हा गेल्या महिन्यांपासून आपण आत्मसात करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विविध विषय त्याच्यामध्ये आपण पाहत आलेलो आहोत. भगवंतानी कशा प्रकारे हे आत्मज्ञान अर्जुनाला दिलंय आणि मागच्या श्लोकांमध्ये अर्जुन असं विचारतो, हे भगवंता, तू हे सगळं सांगितलंस, कर्मयोग सांगितलास, ज्ञानयोग सांगितल्यास, ऍब्सोल्यूट काय आहे, अंतिम काय आहे, सत्य काय आहे, हे सगळं तू विशद केलंय. ते कसं प्राप्त करायचं हाही मार्ग तू सांगितलास. परंतु अशा मार्गावरनं चालून ज्यांनी हे प्राप्त केलेलं आहे असा तो स्थितप्रज्ञ पुरुष जो आहे, इथे अर्जुनानी कदाचित पर्पजफुली हा शब्द वापरलेला नाही, आत्मज्ञानी, की ज्याला हे सर्व प्राप्त झालेलं आहे असा शब्द न वापरता अर्जुन भगवंताला असं विचारतो की हे भगवंता, स्थितप्रज्ञाची भाषा काय असते, की कोणाला स्थितप्रज्ञ व्यक्ती असं म्हणायचं, असं अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं भगवंत ही स्थितप्रज्ञ हा शब्दच रेफरन्सला घेऊन अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, तर ज्याची बुद्धी स्थिर आहे. आता आपण गेल्या काही महिन्यांपासून ही गीता ऐकतोय. आता बरेचसे शब्द आपल्याला अगदी अंगवळणी पडल्यासारखे झालेले आहेत. चैतन्य म्हणा, आत्मज्ञानाच्या गोष्टी म्हणा, कर्मयोग म्हणा, असे अनेक शब्द आहेत जे आता आपल्याला अगदी सवयीचे झालेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा पुढे ऐकत जातो, वाचत जातो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हो, आपल्याला कळलंय, समजलं आहे. परंतु जसंही कोणीतरी आपल्याला एखादं चिडून काहीतरी बोलतं किंवा आपली लिंक लागलेली आहे, तंद्री लागली आहे कशात तरी आणि पटकन कोणीतरी डिस्टर्ब करतं, आपण रागावतो, चिडतो. म्हणजे आपण स्थिर नाही. आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले की आपण सुखावतोही आणि दुःखाचे क्षण आले की आपण दुःखीही होतो.
म्हणजे आपल्याला हे शब्दांचं जे ज्ञान आहे, हे शब्दार्थाने कळलेलं आहे, परंतु आजही आपली कोणाचीही बुद्धी ही स्थिर नाही. मग भगवंतानी ह्याची लक्षणं सुद्धा सांगितली आहेत आणि ती लक्षणं सांगत असताना त्यांनी आपल्याला एक प्रकारे अंगुली निर्देश करून सांगितलंय, की कसं व्हायला पाहिजे. आणि त्याचं उत्तर देताना भगवंतानी 56वा जो श्लोक आपण बघितला, त्या श्लोकामध्ये भगवंतानी रिॲलिटी आपल्याला सांगितली. आपण प्रत्येक जण येणाऱ्या दुःखाने विचलित होतो. आनंद आपल्याला तितकासा विचलित करत नाही, कारण आनंद आपल्याला हवा-हवा असं वाटतो. परंतु ज्यावेळेला अनपेक्षितरित्या एखादं दुःख येतं आणि ते दुःखानंतर आपण विचलित होतो. आपली बुद्धी थकायला लागते, कारण आपण अनेक प्रयत्न करतो त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. परंतु ते काही दुःख संपता संपत नाही आणि मग आपली बुद्धी अस्थिर व्हायला लागते. मग आपण दुःखी होतो आणि त्याच्यातून आपले अनेक कर्म घडतात. मग भगवंतांनी याचं उत्तर देताना असं लक्षणरूपी स्थितप्रज्ञाचं लक्षण काय? कारण अर्जुनाने जो प्रश्न विचारलाय तो प्रश्नच तसा आहे. दरवेळेला मी जसं म्हणतो तसं गीतेमध्ये कुठेही भगवंताने स्वातंत्र्य घेतलेलं नाहीये, की आता ह्याने मला प्रश्न विचारलाय ना, मग मी काही म्हणजे मला हवंय ते त्याला सांगेन. नाही. अर्जुनाने जे विचारलंय त्याच अनुषंगाने भगवंतानी उत्तर दिली. मग अर्जुन असं विचारतो, "हे भगवंता, या स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं काय आहेत? तो कसा बोलतो? कसा बसतो?" ह्या गोष्टी त्याने अर्जुनाने विचारल्या. तर भगवंताने 56व्या श्लोकामध्ये एक गोष्ट आपल्याला सांगितली. अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतो, की मी आध्यात्मिक सेवा करतो आहे. मग मी बरोबर योग्य वाटचाल करतोय का? किंवा माझ्या आयुष्यात ही दुःख का निर्माण होतायत? ही कधी संपणार दुःख? असे अनेक विचार येतात. तर भगवंतांनी त्या 56व्या श्लोकामध्ये याचं उत्तर देताना असं सांगितलं, "दुःखेषु अनुदग्निनः सुखेषु विगतस्पृह वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते." की कोणाला हा स्थिर बुद्धीचा व्यक्ती म्हणायचं? तर पहिल्या त्यांनी सांगितलं, "सुखेषु विगतस्पृह." जो सुखांमध्ये आसक्ती ठेवत नाही. भगवंतांनी सांगितलंय, जो सुखांमध्ये आसक्ती ठेवत नाही, त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. तो मुनी आहे. आता सुखांमध्ये आसक्ती ठेवू नका, असं म्हणताना भगवंत असं कुठेही म्हणत नाही, की तुम्ही सुख उपभोगू नका. तो म्हणतो सुख उपभोगा, परंतु सुखांमध्ये आसक्त होऊ नका. हे एक त्यांनी गोष्ट सांगितली आणि दुसरी गोष्ट सांगताना तो असं म्हणतो, "वितराग भय क्रोध स्थितिधीर मुनिरुच्यते." राग, भय आणि क्रोध या तिघांमध्येही जो आसक्त राहत नाही. बघा पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये तो असं म्हणतो, सुखांमध्ये जो आसक्त राहत नाही आणि उत्तरार्धात असं म्हणतो, भय, राग आणि क्रोध. आता इथे राग हा शब्द जो आहे, तो आपल्या इच्छा, अपेक्षा किंवा आसक्ती या अर्थाने आहेत. राग म्हणजे आपल्याला जो राग येतो, त्या अर्थाने ती गोष्ट नाही. आपण जे अटॅच होतो, कशामध्ये अटॅच होतो? तर भय आणि क्रोध. तो जो भय आणि क्रोधामध्ये अनासक्त राहतो. वितराग जसं राग ह्या शब्दाचाच आपण आणखीन एक शब्द जो नेहमी वापरतो तो म्हणजे वैराग्य, की राग म्हणजे आसक्त नसलेला, सगळ्यातून निरासक्त झालेला, तो वैराग्य प्राप्त झालेला व्यक्ती. विराग असाही आपण शब्द वापरतो. तर राग म्हणजे आसक्ती, अडकणं त्याच्यामध्ये. मग आता सुखांमध्ये अडकायचं नाही, असं भगवंत म्हणतो आणि भय आणि क्रोधांमध्येही अडकायचं नाही. मग आता हे सुख जे आहे, हे आपल्याला सुख हवं-हवंसं वाटतं. अगदी साधं उदाहरण घेऊया. पूर्वी पुस्तकं खूप वाचायचो. आपण कालच स्वयंप्रेरकचा उपक्रम घेतला वाचन कट्ट्याचा आणि ही संस्कृती पुन्हा रुजवण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण पूर्वी पुस्तक वाचणारी मंडळी खूप असायची. अगदी पेपर असो किंवा इतर छोट्या-छोट्या गोष्टी असो, ही पुस्तकं वाचायची. नंतर टीव्ही आला. मग त्यावेळेला टीव्ही वाचणाऱ्यांना हे पुस्तक वाचणारे नावं ठेवत होते, की तुम्ही टीव्हीतच जास्त रमताय, पुस्तक वाचतच नाही. आता टीव्ही नंतर मोबाईल आला. तर आता टीव्हीपेक्षा सुद्धा आपल्याला मोबाईल जास्त प्रिय वाटतो. मग मोबाईलची अशी व्यवस्था केलेली आहे, जी आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत आता. ही जी आपल्या मनाला गुंतवून ठेवते. एखादी
एखादा व्हिडिओ आपल्याला मनाला आनंद देऊन गेला, की आपल्याला पुन्हा त्याच आशयाचा आणखीन एक व्हिडिओ बघण्याचा मोह होतो आणि आपण दुसरा व्हिडिओ पाहतो. मग तिसरा व्हिडिओ. मग हे सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांनी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे, की तुम्ही 1-2 व्हिडिओ पाहिले, की त्यांना समजतं तुमचा कल कशामध्ये आहे. मग तसे तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातात. त्याचं नोटिफिकेशन येतं आणि आपलं मन तिथं धावतं. कारण ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मनाला सुख मिळतं. मग ते व्हिडिओ कुठलेही असो, तुमच्या आवडीचा जो विषय असेल, त्या विषयाशी संबंधित ते व्हिडिओ असतात आणि म्हणून आपल्याला ते हवेसे वाटतात. पण तेच जर एखाद्या नावडीचा विषयाचा आला, आपल्याला त्या विषयामध्ये इंटरेस्ट नाहीये, असा जर एखादा व्हिडिओ आला, तर आपण त्याला स्वाईप करून देतो. नाही बघायचा मला. म्हणजे आपल्या इंद्रियांना जे सुखावतं, अशी गोष्ट आपल्याला आणखीन करावीशी वाटते. पण भगवंत असं म्हणतो, त्याच्यामध्ये आसक्त राहायचं नाही. तुम्हाला एक व्हिडिओ बघायचा आहे, बघितला, थांबा. पण नाही होत. पुन्हा दुसरा व्हिडिओ बघायची इच्छा होते. मग आपण म्हणतो, की नाही अजून एक 5 मिनिटं बघूया, मग फोन ठेवतो. पण ह्या 5 मिनिटाचा कधी अर्धा तास होतो हे कळतच नाही. कारण ह्या सुखाने वेढलेल्या या गोष्टींमध्ये आपण अडकतो आणि भगवंत असं म्हणतो, की ह्या सुखांमध्ये अडकायचं नाही, आसक्त नाही. तोच स्थितप्रज्ञ आहे. तो स्टेबल विस्डम असलेला और स्टेबल माइंड असलेला व्यक्ती आहे. दुसरं असं म्हणतो, वितराग, भय, क्रोध. भय, कशा-कशाचं भय आहे आपल्याला? आपल्या आयुष्यात काहीही अनपेक्षित घडू नये, अशी आपली इच्छा असते. म्हणजे अनपेक्षित घडणाऱ्या गोष्टींचं आपल्याला भय असतं. ज्याची मी इच्छा केलेली आहे, त्याच्या विरुद्ध काही घडलं, तर त्याची मला भीती असते. मी अभ्यास केलाय, पण जर मला तेवढे मार्क मिळाले नाही, तर भीती वाटते. मी तर इंटरव्ह्यू दिलाय, पण मग तेवढं नाही झालं व्यवस्थित, तर भीती वाटते. मी करतोय देवाचं, पण जर नाहीच देव प्रसन्न झाला, तर भीती वाटते. ज्या गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध असतील, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला भीती वाटते. आणि आणखीन एक अशी गोष्ट आहे, जी सत्य आहे, जी माहिती आहे, ज्याच्यापासून आपण पळूही शकत नाही, असंही आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा आपल्याला त्याची भीती वाटते. कोणते असेल बरं? की जे सत्य आहे, जे आपल्याला माहितीही आहे, तरीही आपल्याला भीती वाटते. मृत्यू हे सत्य आहे, पण तरीही मृत्यूची प्रत्येकाला भीती असते, की तो माझ्या आयुष्यात कधीच येऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु तो आल्यावाचून राहणार नाही, हेही सत्य आपल्याला माहिती आहे. मग आता हे जे मृत्यूचं भय आहे किंवा माझ्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांचं जे मला भय आहे, ते भय घालवण्यासाठी मी प्रयत्न 2 मार्गाने करतो. एक, कोणी जर आपल्याला विचारलं, की "अरे पेपर देऊन झालाय. अरे तुला भीती वाटते का?" "नाही, नाही, मला नाही भीती वाटत आहे." मी त्याच्यासमोर दाखवतो, की मला भीती नाहीये, पण आतमध्ये मला भीती असते. आता हे जे वागणं आहे, हे अधिक घातक आहे. कारण तुम्ही ती भीती घालवली नाहीये किंवा लोकांना जेव्हा तुम्ही असं म्हटलाय, की मला त्या पेपरच्या रिझल्टची टेन्शन नाहीये, पण ती भीती तुम्ही सप्रेस केली, दाबून ठेवली आहे. आणि ज्या क्षणी तो असा अनपेक्षित असलेला निकाल समोर येईल, त्या क्षणी ती दाबून ठेवलेली भीती किंवा अगदी रिझल्ट जवळ यायला लागतो, तशी-तशी ही दाबून ठेवलेली भीती आणखीन उफाळून यायला लागते. मग मन अस्वस्थ व्हायला लागतं. अनेकांना त्यावेळेला जेवणाची भ्रांत राहत नाही, भूक लागत नाही, रात्रीची झोप लागत नाही. कारण ही दाबून टाकलेली भीती जास्ती त्रास द्यायला लागते. अनेक अशा आपल्या आयुष्यात गोष्टी असतात, ज्या गोष्टींबद्दल आपल्याला भीती असते, पण ती भीती चेहऱ्यावरती दाखवायची नाही म्हणून ती दाबून ठेवली जाते. अगदी आपण देवाचं करतो असं ज्याला म्हणतो, "अहो तुमच्या आयुष्यात दुःख आहे का?" "नाही, नाही माझ्या आयुष्यात काहीच दुःख नाही." पण मनामध्ये आपल्याला माहिती आहे, की माझ्या आयुष्यात किती दुःख आहे आणि मी ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग ही जी दाबून ठेवलेली भीती आहे, ती जेव्हा-जेव्हा असं काही मनाविरुद्ध घडेल, त्यावेळेला ती उफाळून येते आणि त्याचं प्रत्यय किंवा प्रत्यक्ष रूप म्हणून ती येते क्रोध. आपल्याला मग राग यायला लागतो. मग तो राग कोणावरही निघतो.
कारण जी दाबलेली भीती आहे ती उफाळून येते. त्याच्याने मन अस्वस्थ होत चाललेलं आहे. माझ्या बुद्धीवरचा संयम सुटतो आणि मग निर्माण होतो क्रोध. म्हणजे क्रोध निर्माण होण्याचं एक कारण प्रमुख जे आहे ते म्हणजे भीती. क्रोध आणि राग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत किंवा रागाचं आणखीन भयानक स्वरूप म्हणूया आपण त्याला, की ते क्रोध आहे. आता हे भयामधून निर्माण झालेला जो क्रोध आहे, हा क्रोध आपल्या नाशास कारणीभूत ठरतो आणि आपल्याकडनं चुकीची कर्म होत जातात. दुसऱ्या प्रकारे एक भीती काढण्याचा प्रयत्न असतो, की आपण आपल्या मनातली भीती घालवण्यासाठी एखादी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, की त्या व्यवस्थेने माझ्या मनातली भीती जाईल. उदाहरणार्थ, की मला खूप टेन्शन आहे. तर हे टेन्शन तर घालवायचं आहे. चल आपण एक काम करूया, पिक्चर बघूया. जे पिक्चर बघताना माझं ते टेन्शन निघून जाईल. निघून जातं का? नाही निघून जात. काही वेळापुरतं ते बाजूला पडतं. मग मी कुठल्यातरी देवाच्या दर्शनाला जाऊन येते. म्हणजे माझी भीती जाईल. जाते का? नाही जात. पुन्हा काही वेळानंतर ती भीती पुन्हा डोकं वर काढते. पुन्हा आपण घाबरतो, पुन्हा नवीन पर्याय शोधतो. हे सातत्याने आपल्या जीवनामध्ये चालू आहे. ही भीती जर समूळ नष्ट केली, तर मग आपल्याला स्वस्थता लाभेल. पण ती समूळ नष्ट होत नाही. आणि भय वाटणं हा नैसर्गिक स्वभाव आहे जीवाचा. मग हे भय घालवायचं असेल, तर भगवंत म्हणतो, "वीतराग भयक्रोध." की ह्या भयामध्ये आसक्त होऊ नकोस. ही भीती येणार आहे. मान्य आहे. ह्याच्यामध्ये अडकू नकोस. भगवंत म्हणतोय ठीक आहे अडकू नको, पण कसं नाही अडकायचं? समोर घडतंय माझ्या, तरी सुद्धा घाबरायचं नाही. आणि म्हणून भगवंतानी ही लक्षणं कोणाची सांगितली आहेत? स्थितप्रज्ञ व्यक्तीची. ज्याची बुद्धी स्थिरावलेली आहे. बुद्धी कशामुळे स्थिरावलेली आहे? की त्याला ज्ञान झालेलं आहे, की बाबा रे, हे घाबरल्याने काहीच होत नाहीये. मी शांत राहिलो तरी आणि चिडून जरी भयाने ग्रस्त झालो असलो तरी परिस्थिती बदलतच नाहीये. हे आहे डिटॅचमेंट, की जी घडणारी गोष्ट आहे ती घडणारच आहे. मी अस्वस्थ होऊन काय करणार आहे? जसं लहानपणी परीक्षा येते त्यावेळेला परीक्षेची भीती मुलांना असतेच. पण जसं मोठा व्हायला लागतो, तशी-तशी त्या भीतीमधलं प्रमाण जे आहे कमी होतं. इंटेन्सिटी थोडीशी पण हायर एज्युकेशनला आलं की भीती वाटते. अचानक कोणी आपल्याला स्टेजवर पुढे येऊन बोला म्हटलं की भीती वाटते. माहिती असतं की बोलणं काही फार मोठं काम नाही, पण भीती तर वाटते. मी बोलताना मला जमेल का? समोरच्याला ते कळेल का? समोरच्याला ते आवडेल का? अनेक प्रकारचं भय. एखादं अचानक आपल्यासमोर काही गोष्ट उभी राहिली, आपल्याला समजत नाही काय बोलावं. नातेवाईकांमध्ये असू, त्यावेळेला कसं व्यक्त व्हायचं समजत नाही. भीती असते. अनेक प्रकारची भीती आहे. आणि ती सत्यही जरी मानली आपण, पण ती सत्य कोणासाठी आहे? भगवंत म्हणतो अज्ञानी व्यक्तीसाठी. जो व्यक्ती ह्या शरीराला आणि ह्या मनाला सत्य मानून चाललेला आहे, अशा व्यक्तीसाठी हे भीती योग्य आहे. पण ज्याने हे ज्ञान प्राप्त केलंय, ज्याला हे अंडरस्टँडिंग झालेलं आहे, की मी म्हणजे ना शरीर आहे, मी म्हणजे ना मन आहे. चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम. हे ज्याला कळलेलं आहे, फक्त बौद्धिक स्तरावरती नाही. त्याला हे आत्मसात झालंय, अंडरस्टँड झालेलं आहे. तो व्यक्ती घाबरत नाही. आणि असे आपल्या आजूबाजूला अनेक माणसं आपल्याला भेटतात. प्रसंगाने. एखादा अनुभवी व्यक्ती असतो. तो त्या दुसऱ्या व्यक्ती, "अरे कशाला घाबरतोस? ठीक आहे ना, जे होईल ते होईल." ही जी त्यावेळेची त्याची क्षणिक असली तरी ती स्थिर बुद्धी आहे. कशामुळे आली आहे ती? त्याच्या अनुभवातून, त्याच्या ज्ञानातून आली आहे. पण तीच गोष्ट त्याच्या बाबतीत घडली तर नाही राहत त्याचा तेवढा संयम. म्हणजेच हे जे आपलं अंडरस्टँडिंग आहे, ही जी आपली स्टॅबिलिटी आहे, ही प्रासंगिक आहे, सिच्युएशनल आहे. जशी घटना असेल त्याच्यानुसार माझी स्थिरता बदलते. म्हणजे मला केवळ शाब्दिकरित्या ह्या स्थितप्रज्ञेचा अर्थ कळलेला असतो. मग मला हे कसं करता येईल? की आता मला हे तर करायचं आहे. कसं करता येईल मला? तर करण्यासाठी सातत्याने प्रवास करणं गरजेचं आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन. क्षणोक्षणी, पावलावरती आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवून तसं वागणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या 56व्या श्लोकामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही, कारण आपल्याला वेळेत सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. पण हा 56वा श्लोक आपल्या आयुष्याशी फार गरजेचा आहे,
की आपल्याला कसं जगायचं आहे याचं उत्तर भगवंतानी दिलेलं आहे. आजचा आपला 58वा श्लोक आहे. अतिशय महत्वाचा. त्याची थोडीशी पार्श्वभूमी या निमित्ताने किंवा थोडासा विश्लेषण मागील श्लोकांचं करण्याचा हा प्रयत्न. 58व्या श्लोकाकडे जाऊया. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानिव सर्वशः इन्द्रियाणि इन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. च म्हणजे आणि, कुर्मः कासव, सर्वशः सर्व बाजूंनी, अंगांनी आपले अवयव सर्व अंगांनी, इव ज्याप्रमाणे, यदा जेव्हा, अयम हा पुरुष, इंद्रियार्थेभ्यः इंद्रियांच्या विषयापासून, इंद्रियाणी इंद्रिये, सर्वशः सर्व प्रकाराने, संहरते आवरून घेतो, तदा तेव्हा, तस्य त्याची प्रज्ञा बुद्धी प्रतिष्ठिता स्थिर आहे. कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. बघा आता 56व्या श्लोकामध्ये भगवंतांनी असं सांगितलं, सुखामध्ये आसक्त राहू नका आणि भय आणि क्रोध याच्यामध्येही आसक्त राहायचं नाही. असा जो कोणी व्यक्ती आहे तो स्थितप्रज्ञ आहे, त्याची बुद्धी स्थिरावलेली आहे किंवा तो त्याला मुनी म्हणावं. आता इथे भगवंतांनी आणखीन काही लक्षणं सांगितली आहेत, की कसा आहे तो व्यक्ती जो स्टेबल आहे. यदा संहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः. जसं कासव स्वतःच्या मर्जीनं त्याचे अवयव त्याच्या कवचाच्या बाहेर काढतो आणि त्याच्याच मर्जीनं कवचाच्या आतमध्ये घेतो. आता हे कासवाचे पाय आपल्याला समजू शकतात. आपले पाय काय? आपले पाय आहेत आपली इंद्रिय. ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ही इंद्रिय म्हणजे आपले हे पाय आहेत. आपण जर आपल्या आयुष्याचं थोडंसं निरीक्षण केलं, तर मला एखाद्या गोष्टींची इच्छा निर्माण होते. म्हणजे काय होतं? मगाशी म्हटलं तसं एखादा आवडीचा व्हिडिओ बघितला, की आणखीन एक तसा व्हिडिओ बघण्याचा मोह होतो. मग तो व्हिडिओ मला त्या अल्गोरिथममुळे सजेस्ट केला जातो. मग मी पुन्हा बघतो. मग पुन्हा त्याच प्रकारचे सजेशन येत राहतात आणि मग मी बराच वेळ मोबाईलमध्ये गुंतून राहतो. आता हे मोबाईल हे तंत्रज्ञान अशा प्रकारे अभ्यास करून बनवलेलं आहे, की जे आपल्या मनाच्या हाकेला त्या क्षणी ओ देईल. जसं पुस्तक वाचत असताना आपल्याला जरी वाटलं, पुस्तकातली एखादी कथा असेल, एखादं पात्र चालू आहे, या पात्राची आपण कल्पना करावी असा मनात विचार आला, तरी पुस्तक काही त्याची कल्पना करून देऊ शकत नाही. ती कल्पना आपली आपल्याला करावी लागेल. म्हणजे तिथं मनाला कष्ट घ्यावे लागतील. बुद्धीला चालना द्यावी लागेल, की ते पात्र कसं काम करेल, त्याची कल्पना मनाला करावी लागेल. पुस्तक स्वतःहून काही करू शकत नाही. पुस्तक फक्त शब्द आहेत. मग असं साधन जे आहे, की जे माझ्या मनाला कष्ट करण्यास भाग पडतंय, ते साधन मला नकोसं झालं. मग दुसरं एक साधन आलं, ते म्हणजे टीव्ही. की जिथे मी ज्या ह्या कल्पना मनाला करायची इच्छा होत होती, त्या सगळ्या कल्पना माझ्या समोर दिसायला लागल्या. मग वेगवेगळी पात्र आली, वेगवेगळ्या कथा आल्या. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या, वाईट सगळ्या प्रकारच्या टीव्हीमध्ये दिसायला लागल्या. माझं मन रमलं तिथं. मी गुंतायला लागलो त्या टीव्हीच्या सीरियलमध्ये, कथांमध्ये, पिक्चरमध्ये. पण हळू-हळू मला असंही जाणवायला लागलं, की मला जर एखादं पात्र काहीतरी वेगळं बदलून हवं असेल, मला एखादा जॉनर वेगळा हवा असेल, म्हणजे मी एखादी सीरियल पाहतोय, पण आत्ता मला विनोदी काहीतरी पाहायची इच्छा झाली आहे. तर तसं काही ते विनोदी त्याच्यावर दिसत नाही. मग मला चॅनल बदलावा लागतो. मग आता हा चॅनल बदलण्यासाठी मला पुन्हा कष्ट घ्यावे लागतात. मला पुन्हा काही ना काहीतरी नवीन शोधावं लागतं. म्हणजे जरी तो टीव्ही माझ्या मनाची हाक ऐकून माझ्या मनाला सुखावेल, माझ्या डोळ्यांना सुखावेल, माझ्या कानांना सुखावून देईल, अशा गोष्टी मला पुरवतोय, परंतु एका मर्यादेपर्यंत. त्या मर्यादेनंतर तो काही करू शकत नाही. मग आलं ते तंत्रज्ञान मोबाईलचं.
की जे मोबाईलचं तंत्रज्ञान आज माझ्या मनाच्या ऑर्डर प्रमाणे चालतं. मी फक्त म्हणावं मला हे नको, की पुढच्या क्षणाला आपण स्क्रोल करतो आणि पुढच्या क्षणाला ती गोष्ट आपल्यासमोर हजर झालेली असते. आणि असं माझ्या मनाच्या हाकेला तत्क्षणी हो देणारं हे मोबाईल नावाचं तंत्रज्ञान आम्हाला प्रचंड आकर्षित करून गेलं. आणि हे इतकं आकर्षित झालं, की आता आम्हाला त्याच्यापासून सुटकाच होत नाही. का? कारण हे मन या इंद्रियांच्याद्वारे जे आपले पाय पसरतंय, ते पसरलेले पाय त्याला आत घेताच येत नाही. एखादी गोष्ट पाहायची इच्छा झाली, ओके आहे. पण ती पाहायची इच्छा झाल्यानंतर ती पाहायची नाही अशी इच्छा होऊन सुद्धा ती आत घेता येत नाही. आता मी त्या पूर्ण गोष्टीच्या साधनेच्या आहारी गेलोय. मला एखादी गोष्ट ऐकायला छान वाटतेय. माझ्या कानांना ती तृप्तता देतेय. पण एक मर्यादेनंतर आता मला थांबायचंय असं जरी वाटलं, नाही, नाही अजून एखादं ऐकूया आणि मोह मला अनावर होतो. हे डोळे जे पाहतायत, त्याने सुखावतंय कोण? एखादं निसर्ग चित्र आपल्याला सुख देत असेल, आपण असं उदाहरण घेऊया. तर हे चित्र पाहिल्यानंतर सुखी कोण होतंय? इंद्रिय हे टूल आहे, साधन आहे. माझ्या मनात इच्छा झाली, की माझ्या मनात खूप अशांतता आहे. एखाद्या शांत ठिकाणी जाऊया, म्हणजे मला बरं वाटेल. म्हणून मी एखादं सूर्योदयाचं ठिकाण निवडलं. एखादं शांततेचा समुद्रकिनारा निवडला. एखाद्या निसर्गातलं एखादं जवळचं कुठलंतरी ठिकाण निवडलं, जिथं सगळीकडे शांतता मिळेल. माझ्या मनाकडनं ही इच्छा निर्माण झाली आणि ते पुरवण्यासाठी इंद्रिय धावायला लागली. मग डोळे असं कुठे सुखावणारं दिसतंय का? ह्याच्या शोधात राहिली. कान शोधत गेले, की असा कोणता आवाज येतोय का? किंवा असा कोणता आवाजच्या जवळ मला जाता येईल का? ज्याने मला शांतता वाटेल. मग काही जणांना तो देवाच्या मूर्तीमध्ये ती शांतता लाभत असेल. काही जणांना सूर्योदय पाहण्यात शांतता वाटत असेल. काही जणांना शांतपणे डोळे मिटून झोपण्यामध्ये सुद्धा शांतता लाभत असेल. तर मनाची ही अवयव आहेत, इंद्रिय आहेत, की ज्याच्या माध्यमातनं मन इच्छा पूर्ण करून घेतं. आता ही इच्छा पूर्ण करत असताना भगवंतानी इथं सांगितलंय, "यदा संहरते चायं कुर्मोग्ना कुर्मोंगानिव सर्वशः." कासवाचं उदाहरण देताना भगवंत असं म्हणतोय, की कासव त्याला हवे तेव्हा त्याचे पाय बाहेर काढतो, हवे तेव्हा त्याचे पाय आत घेतो. असं होत नाही, हवे तेव्हा बाहेर काढले, आता आत घ्यायची वेळ आली, की "अरे मला जमतच नाहीये, कसं आत घेऊ?" जी आपली अवस्था होते, की मला तर मोबाईलचं व्यसन सोडायचंय, पण कसं सोडावं? म्हणजे गंमत असते. एक वडील असतात आणि ते वडील त्याच्या मुलाला खूप बेदम मारत असतात. तर अचानक एक सत्पुरुष त्यांच्या घरामध्ये येतो अतिथी स्वरूपामध्ये. भिक्षा मागायला लागतो आणि तो ह्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकतो. मुलगा साधारण एक 12-13 वर्षाचा मुलगा असतो. तर तो अतिथी म्हणतो, की "अहो तुमच्या मुलाचा रडण्याचा खूप आवाज येतोय. काय झालं?" तर वडील म्हणतात, "बघा ना तो ऐकतच नाही. किती वेळा त्याला समजावून सांगितलं, पण तरी सुद्धा ऐकत नाही." आदर असतो अतिथीविषयी. अतिथी म्हणतो, "का? काय झालं? काय ऐकत नाही तुमचं?" तो वडील म्हणतात, की "अहो त्याला किती वेळा सांगितलं, सिगारेट प्यायची नसते, सिगारेट वाईट असते, असं असतं, तसं सगळ्या गोष्टी मी त्याला अपायकारक गोष्टी समजावून सांगितल्या, तरी सुद्धा हा सिगारेट पितो" म्हणे. तर अतिथी म्हणे, "मग म्हणजे आत्ता तुम्ही जे त्याला मारलंय, तर त्याने सिगारेट कुठनं प्यायली?" तो म्हणाला, "अहो माझ्याच खिशातनं प्यायली." वडिलांनी जे स्वतः पहिलं बदलायला हवं, ते स्वतः बदलायचं नाही, पण मुलांनी तसं करू नये ह्याच्यासाठी वडिलांची जबरदस्ती आहे. माझा मुलगा ऐकत नाही अशी तक्रार घेऊन येणारे पालक अनेक आपल्याला बघायला मिळतात. पण माझ्या मुलाने ऐकण्यासाठी मी स्वतः पहिले सुधारतोय का? माझ्या मनावरचं नियंत्रण मला साधता येतंय का? हे मात्र मला अजून जमत नाही. पण मी मुलांना ओरडतोय, की "तुला हे जमत नाही. तू असं करायला पाहिजे. तुझं अभ्यासात लक्ष नाही." कारण मुलांना मी सांगतोय, की "अरे हवे तेव्हा पाय तुला आत घेता यायला पाहिजे. तू 2 तास ठरवलंयस ना अभ्यास करायचा आहे. मग 2 तास तुझे अभ्यासाच्याच दिशेने पाय असले पाहिजेत." पण मुलगा म्हणतो, "मला जमतच नाही." कारण पाय बाहेर कसं काढायचं मला माहिती आहे. पाय आत कसं घ्यायचं मला माहीत नाही. अभिमन्यूसारखी अवस्था झाली. चक्रव्यूहात जायचं कसं हे मला माहिती आहे. आत त्यातनं बाहेर कसं पडायचं हे काही मला माहितीच नाही. भगवंत असं म्हणतो असं नाही. किंवा अगदी असं म्हणूया, हत्ती जो असतो, अतिशय अवाढव्य, शक्तिशाली, बलशाली असा हत्ती आहे. पण त्या हत्तीला दिशा द्यायचं काम माहूत करतो. त्याने डावीकडे वळावं का उजवीकडे वळावं हे ठरवतो तो माहूत आणि त्यानुसार हत्ती वागत राहतो.
बघा माहुता म्हणजे हत्तीने जर ठरवलं, तर त्या माहुताचं काहीच चालणार नाही. कारण माहुताची शक्ती आणि हत्तीची शक्ती याच्यात प्रचंड तफावत आहे. पण तरी सुद्धा त्या अंकुशाच्या माराने तो हत्ती जो आहे, तो त्या माहुताने दिलेल्या दिशेप्रमाणे चालत राहतो. पण जर असं झालं तर हत्तीच्या आसपास त्याला अतिशय आवडीचा एखादा खाद्यपदार्थ, केळी किंवा आणखीन काही असेल, तर ते त्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसलं, तर जरी तो अंकुशधारी जो माहूर आहे, सॉरी माहूत आहे, हा जरी म्हणला उजवीकडे जायचंय, तर तो हत्ती काही त्याचं ऐकणार नाही, तो डावीकडेच जाईल. आता या हत्तीच्या जागेवर स्वतःचं शरीर ते बघून किंवा स्वतःचं मन समजा आणि त्या माहुताच्या जागेवर आपली बुद्धी समजा. मला उद्या सकाळी 5 वाजता उठायचंय, मी ध्यानाला बसणारच. बुद्धीने निर्णय घेतला. बुद्धी ही माहूत आहे. पण बुद्धीपेक्षा बलाढ्य ज्याचं देह आहे किंवा शरीराचं जे शक्तिमान आहे, तो देह आहे. सकाळी 5चा बुद्धीच्या अनुसरणाने आपण गजर लावतो. पण 5 वाजता गजर झाला, की शरीर म्हणतं, "मी नाही उठणार." तुला उठायचं तर तू उठ. मी 5 मिनिटं स्नूज करतो. बरं बुद्धी म्हणते, "ठीक आहे 5 मिनिटं स्नूज कर, 5 मिनिटांनी उठ." पुन्हा 5 मिनिटांनी गजर वाजतो. "मी उठणार नाही. तुला उठायचं तर उठ." हत्ती ऐकत नाहीये. ठरवलंय खरं तर बुद्धीने, की मला हे असं करायचंय. अगदी बरेच बघा तुम्ही वेट लॉस करण्यासाठी किती-किती फायदे आहेत. वेट लॉसचे एवढे फायदे आहेत, असे फायदे आहेत. असे खूप सारे फायदे ऐकून आता मला वेट लॉस करायचंच आहे, असं अगदी मनाशी ठरवून एखादा व्यक्ती कार्य करायला सुरुवात करतो. पण जसंही काही जेवायचं ते जाऊन दे, मला आत्ता हे खायचंय. बुद्धीने ठरवलंय, त्याला फायदेही कळलेले आहेत. सगळं शाब्दिकरित्या त्याला तोंडपाठ आहे, की वजन कमी झाल्यावर काय व्हायला पाहिजे. पण शरीर जे आहे, जे जडत्वाचं प्रतीक आहे, त्याची जी इंद्रिय आहेत, पण हे मन ताब्यात नसल्यामुळं ही इंद्रिय त्याची सगळी सुखाच्या गोष्टी मिळवण्यासाठी पाहिजे तेवढी धडपड करतात आणि म्हणून आपली बुद्धी स्थिर राहत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला अनुभवता आहेत, की अगदी आपल्याला सगळं माहिती असतं, की हे केल्याने असं होणार आहे, त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे हे सगळं माहिती आहे. पण करायची वेळ आली, की आपल्याकडून होतच. मग तक्रार येते. अहो, आम्ही इतक्या वेळा ठरवतो, पण होतच नाही. कारण ठरवतोय कारण तो बुद्धीने निर्णय घेतलाय, की हे करायचंय कारण त्याला कळलंय बुद्धीला, चांगलं काय, वाईट काय. शरीर काही साथ देतच नाही. मन काही साथ देत नाही. कारण या इंद्रियांना धावण्यासाठी आपण सातत्याने त्याच्या आजूबाजूला गोष्टी उपलब्ध करून देतो. अगदी साधं उदाहरण घेऊया, की आपल्या स्वतःमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. उदाहरणार्थ क्रयशक्ती आहे. आपली फिजिकल एनर्जी जी आहे, ज्याच्याद्वारे आपण कामं करतो, शारीरिक कामं. आपल्या मनाची शक्ती आहे. आपण अनेक विचार करत असतो. आपल्या श्वासांच्या द्वारे प्राणशक्ती आहे, व्हायटल एनर्जी, इमोशनल एनर्जी, अशी कित्येक प्रकारची आपली एनर्जी आहे. एक तरी एनर्जी आपल्या ताब्यात आहे का? आपल्या शरीराने कधी काय करावं हे सुद्धा शरीर ठरवू शकत नाही. जसा प्रसंग येईल त्याच्यानुसार आपण मोल्ड होत राहतो. पण तरीही म्हणतो आपण, "मी स्वतंत्र आहे. मी माझे निर्णय घेतो." पण माझे निर्णय मला घेताच येत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनात डोकावून पाहिल्यानंतर कळेल, की सगळं मला मान्य आहे. सगळं बरोबर आहे. हे असं व्हायला पाहिजे. अगदी गीता ऐकल्यानंतर मला कळलं आता हे असंच वागलं पाहिजे. नाही होत आहे. हा संघर्ष चालू आहे माझा माहूत आणि हत्ती म्हणतात. की माहूत म्हणतो उजवीकडे चल, हत्ती म्हणतो नाही, नाही मी डावीकडेच जाणार. मग या हत्तीला माहुतानुसार नेणं म्हणून भगवंतांनी कासवाचं उदाहरण दिलं. तो व्यक्ती स्थितप्रज्ञ, की ज्याचं इंद्रियांवर नियंत्रण आहे. भगवंत असं म्हटलेलं नाही, की तुम्ही इंद्रियांचा उपभोग घेऊच नका. तुम्ही डोळ्यांनी काही पाहू नका, कानाने काही ऐकू नका, जिभेने काही चव घेऊ नका, असं कुठेही म्हटलेलं नाही. भगवंत असं म्हणतोय, ही जी इंद्रिय आहेत, ही इच्छेप्रमाणे चालली पाहिजेत. तुम्ही म्हणाल इच्छेप्रमाणेच चालतं की. आम्ही ते 5 मिनिटं व्हिडिओचा अर्धा तास आमच्या इच्छेनुसारच बघतो. थोडी दुसऱ्याच्या इच्छेने चालतो. नाही ना. माझ्या बुद्धीने ठरवलेलं असतं, मी आता एकच व्हिडिओ बघणार. तुम्हीच ठरवलंय ना, तुमचीच बुद्धी सांगते. त्याच बुद्धीला बाजूला ठेवून हे मन इंद्रियांच्यावर कारण डोळ्यांद्वारे सुख मिळतंय. म्हणून असं म्हणतात, की पुण्य
हे आपण जरूर कमवावं. अगदी आवर्जून ते कमवावं. परंतु तुम्हाला जर आध्यात्मिक व्हायचं असेल, तुम्हाला जर ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर हे पुण्य सुद्धा सोडून द्यावं लागतं. गौतम बुद्धांनी याला फार सुंदर उपमा दिली आहे. तो असं म्हणतो, की पायामध्ये लोखंडाची साखळी बांधलेली असेल, तरीही आपण अडकून राहतो. सोन्याची साखळी बांधली असेल, तरीही आपण अडकूनच राहतो. तुम्ही म्हणला, की "हो, हो, लोखंडाची साखळी तोडलीच पाहिजे. ती बंधनात मला नको आहे. पण सोन्याची हवी आहे, कारण सोनं आहे, किमती आहे." तरी तुम्ही अडकूनच राहणार आहात. साखळी सोन्याची आहे, की साखळी लोखंडाची यानी काही फरक पडत नाही. साखळी तुम्हाला बंधनात अडकवते. तो पाप आहे की पुण्य आहे त्याने काही फरक पडत नाही. पण एक प्रसंग आल्यानंतर, एक टप्पा आल्यानंतर त्याचीही साथ सोडून द्यावी लागते. अडकून राहिलात तर ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. मला जर आध्यात्मिक व्हायचं असेल, मला मनःशांती मिळवायची असेल, मला स्थिर व्हायचं असेल, तर मला ह्यातली आसक्ती सोडावीच लागेल. म्हणजे मी डायट करतो आहे, मी आता स्वीट काही खाणार नाही, असा अगदी निश्चय केलेला कोणीतरी समोर येतं, "अहो, एक पेढा घ्या हो." "नाही, नाही, मी आता स्वीट." "अहो, घ्या हो, एक पेढ्याने काय होतंय?" "बरं ठीक आहे, आता तुमची इच्छा म्हणून एक खातो." एकातनं सुरुवात होऊन पुढे कधी जातो कळतही नाही आपल्याला. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला बाधेल. कारण जे ठरवलंय त्याच्या बरोबर बाहेरच्या गोष्टी ज्या आपल्याला असतात, त्या इंद्रियांना सुख देणाऱ्या, त्या आपल्याला धावायला लावतात, की हे कर. मग हे इंद्रिय जोपर्यंत थांबत नाहीत, ही जी सारी इंद्रिय आहेत, ही बहिर्मुखी आहेत. हे बाहेर सुख शोधतायत. बघा तुम्ही एक गंमत, की एक काळ असा होता, की ह्याला बहुतांश लोकं जगामधली ही दैववादी होती. ईश्वराला प्रमाण मानणारी होती आणि ईश्वरामध्ये सुख मानायची. त्यामुळे ईश्वराची भजनं करणं, ईश्वराच्या आरत्या करणं, त्याचं कर्म करणं ह्याच्यामध्ये सुख वाटायचं. हळू शिक्षण वाढलं. शिक्षण वाढल्यानंतर बुद्धी प्रगल्भ झाली. आता हा बुद्धी प्रमाणित असलेला किंवा बुद्धिवादी जो वर्ग आहे, तो म्हणला ईश्वर वगैरे सगळं झूट आहे. मग आता हा ईश्वर झूट आहे, असं ज्यावेळेला म्हटलं, त्यावेळेला ईश्वरातून मिळणारं जे सुख होतं, ते माझं संपलं. कारण आता माझ्याकडे तो पर्याय राहिला नाही. मग तो पर्याय त्यांनी इतर गोष्टींमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. मग तो म्हणला, हे विज्ञान जे आहे ते सत्य आहे. आणि मग विज्ञानाच्या विविध गोष्टींमध्ये संशोधन करून ते कसं सुख मिळवता येईल, यासाठी तो धडपडत राहिला. अनेकानेक उपकरणं त्यांनी तयार केली, की ज्याच्यातून सुख मिळेल. हे अगदी साधं उदाहरण घेऊया. पूर्वी पाटा-वरवंटावरती बऱ्याच गोष्टी वाटायच्या, ज्या वाटण जे बनवायचंय ते पाट्या-वरवंट्यावर व्हायचं. हा बुद्धिवादी व्यक्ती आला तिथं. तो म्हटला, "विज्ञान आहे, संशोधन केलं पाहिजे." त्याने ते घालवलं आणि मिक्सर आणला. मिक्सरचा उपयोग करायला लागला. तो म्हटला, "बघा तुमच्या शरीराला किती सुख मिळालं. त्या पाट्या-वरवंट्यामध्ये किती दुःख होतं, किती श्रम लागायचे तुम्हाला. मी तुमचे श्रम एका क्षणात घालवले." पण ते श्रम घालवले, पण त्याच्यापासून निर्माण होणारे शरीराची जी हालचाल होणार होती ती थांबली आणि इतर आजार निर्माण झाले. त्याने त्याचं सुख शोधलं, त्या उपकरणांमधनं सुख शोधलं. मग त्या सुखाच्या पलीकडे आणखीन काय नवीन संशोधन करता येईल, हे त्यांनी सातत्याने मग वेगवेगळे आपल्याकडे आपण बघतो, उपकरणं जी आपल्याकडे उपलब्ध असतात, की ज्याच्यातून आपल्याला सुखावह, पटापट सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, यासाठी आपण ते उपकरणं बघतो. सो हा बुद्धिवादी वर्गाने विज्ञानाला प्रमाण म्हणून विज्ञानामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु जगामध्ये जर पाहिलं तर अनेक विज्ञानवादी जे आहेत, अनेक, सगळे नाही म्हणणार मी. अनेक जे विज्ञानवादी आहेत, एक टप्प्यानंतर ते विज्ञानालाही सोडून देतात, कारण त्यांना कळतं ह्याच्यात अंतिम सुख नाही. कारण आज जो मी मोबाईल घेतलाय, तो मला खूप सुख देत होता. तो मला आनंदित करतोय का? येस, 100% आनंदित करतोय. पण तो मला सॅटिस्फाईड करतोय का? समाधानी नाही, मला ह्याच्यापेक्षा बेटर मिळालं तर आणखीन छान वाटेल. Appleचा आज मी हा मोबाईल घेतला. वॉव! एकदम भारी. खूप आनंदित झालोय मी. हा कंप्लीट हॅपीनेस आहे का? की ह्याच्या पलीकडे आता तुम्हाला आनंदाची नाही, नाही. नेक्स्ट व्हर्जन येईल ते घेणार ना मी. मी सॅटिस्फाईड नाहीये. त्या क्षणापुरता मला आनंद आहे, परंतु मी कायमस्वरूपी समाधानी झालो नाही. मग मी आणखीन शोध घ्यायचा प्रयत्न, आणखीन सुख कुठेतरी मला मग एक क्षण असा येतो, की मी तिथे थांबतो, की नाही अरे, ह्या प्रवासात काही राम दिसत नाहीये. अशी माणसं ईश्वराकडे पुन्हा वळली.
कारण ईश्वर हेच एक अंतिम सत्य आहे, की जे तुम्हाला कायमस्वरूपी समाधान देऊ शकतं. पण तशी त्या क्षणी ती बुद्धी झाल्यानंतर या गोष्टी सुचतात. त्याला स्थिर बुद्धी म्हणतात. हे सगळं अनुभवल्यानंतर आता इंद्रिय जी आहेत ती थकली, की अरे ज्या सुखासाठी मी आयुष्यभर धाव घेतली, इकडं सुख, तिकडं सुख, मुलाबाळांमध्ये सुख, पैशांमध्ये सुख, सुख-सुविधांमध्ये सुख, या सगळ्या गोष्टी शोधल्या, प्रयत्न करून पाहिला, पण अरे काहीच नाही, तिथं सुख मिळतच नाही. तात्पुरतं मिळतं, पुन्हा मला नवीन गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो. इथे अल्टिमेट काहीच नाहीये. आणि मग सगळं झाल्यानंतर तो ईश्वराकडे येतो आणि मग तिथे शांत होतो. आणि तेव्हा इंद्रिय आता बहिर्मुख नाही, अंतर्मुख होतात. ती आतमध्ये शोधायला लागतात. म्हणून देवाचं दर्शनाला आपण जेव्हा जातो, अनेक जण देवाचं दर्शन घेताना डोळे बंद करून दर्शन घेतात. खरं तर असं म्हणायला पाहिजे, की देवाची मूर्ती आपण डोळे भरून पाहिली पाहिजे. पण नाही, डोळे भरून ज्यावेळेला पाहायला जातो, त्यावेळेला ह्या डोळ्यांच्याद्वारे आपली जी शक्ती आहे, ती खूपदा वेस्ट होते. कारण ती देवाची मूर्तीच फक्त दिसत नाही. मूर्तीवरचा हार दिसतो, मूर्तीवरची वस्त्र दिसतात, तिथला पुजारी दिसतो, आजूबाजूची गर्दी दिसते, लाईट दिसतात, सगळं दिसायला लागतं आणि माझं मन त्याच्याप्रमाणे धावायला लागतं. मला ते सुखच मिळत नाही. ज्यावेळेला मी डोळे बंद करतो, ही माझं हे डोळा हा जो इंद्रिय आहे, हा बहिर्मुख होत नाही, तो अंतर्मुख होतो आणि माझ्या आतला परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात तो सुखावतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्यातून पर्मनंट सुख, सॅटिस्फॅक्शन नाही मिळू शकत. पण ही इंद्रिय तर धावणार, कारण त्यांचा तो काय म्हणूया, निसर्गतः स्वभाव आहे. म्हणून भगवंत इथे म्हणतो, की हा कंट्रोल जो आहे, इंद्रियांच्या द्वारे सुख मिळवण्याचा कंट्रोल जो आहे, तो ज्याला साधला त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. की मला इतक्या वेळ ही गोष्ट करायची आहे. ओके, तितक्या वेळ झाल्यानंतर थांबा. पण नाही थांबलं जात. मग संघर्ष होतो बुद्धी आणि मनामध्ये. की अरे थोडं 2 मिनिटांनी काय होतंय तुला? 2 मिनिटं, 4 मिनिटं, 10 मिनिटं, तासभर संघर्ष वाढत राहतो. आणि हा संघर्ष मला अस्वस्थ करायला लागतो. आणि मग माझ्या मनाची शांतता ढळायला लागते. की माझी बुद्धी हा निर्णय करते, की मला हे करायचंय, मला हे हवंय, पण माझं मन काही त्याप्रमाणे काम करायला तयारच नाही. 2 अपोझिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागतात. पण हा ड्रायव्हिंग फोर्स जो आहे, जो आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करतो, तो बहिर्मुख आहे. ही इंद्रिय बाहेर धावतात आणि बुद्धी म्हणते, "अरे आत पहा." नाही, संघर्ष होतो आणि ह्या संघर्षातून मनामध्ये अशांतता निर्माण होते. या अशांततेमधून, या अस्वस्थपणामधून चिड वाढते, क्रोध वाढतो, भय वाढायला लागतं. मग मला काहीच होणार नाही. मी इतके प्रयत्न करते मनःशांती मिळवण्यासाठी, पण ही परिस्थितीच माझ्या आजूबाजूची अशी आहे ना, की मला होऊनच देत नाही. माझ्या आयुष्यात सगळी पापच आहेत बहुतेक. स्थिर असलेली बुद्धी मनाला नियंत्रित करत नाहीये. ती कासवाप्रमाणे अजून झालेली नाही. म्हणून भगवंत पुढच्या ओळीमध्ये म्हणतो, "इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित." असं कासवाप्रमाणे ज्याला स्वतःचं मन आवरता आलं, स्वतःच्या ताब्यात घेता आलं, जेव्हा डावीकडे वळायचं तेव्हा डावीकडेच वळेल, जेव्हा उजवीकडे वळायचं तेव्हा उजवीकडेच वळेल. उजवीकडे वळल्यावर पुन्हा वळून पाहणार नाही मागं, काय सुटलं माझ्याकडनं. उजवीकडे पाहिलं की मागची बाजू सोडून देईल. असं ज्याचं नियंत्रित मन आहे, तो स्थितप्रज्ञ. कारण अर्जुनाला असं वाटलं आणि स्वाभाविकतः आपल्यालाही असा एक गैरसमज होतो, की ज्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, असा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे, तो संसारामध्ये विरक्त होतो. त्याला कशाचीच इच्छा राहत नाही, मोह राहत नाही. अशी अवस्था होत असेल. कारण अर्जुनाला तीच भीती आहे, की भगवंत जे सांगतोय असं जर आत्मज्ञान प्राप्त झालं, तर हे सगळा संसार, माझे भावंड, माझं राज्य, हे सगळ्याचा त्याग होऊन जाईल माझ्याकडनं. माझी बुद्धी अगदी विरक्त होऊन जाईल. भगवंत म्हणतो असं नाही होत. भगवंत म्हणतो, "तू सगळ्याचा उपभोग घेऊ शकतो, पण तरीही तू कशामध्ये नसतोस, कारण तू अडकत नाहीस." हा स्थितप्रज्ञ व्यक्तीचा गुण आहे. जनक राजा जो आहे, सीतामातेचे वडील, आत्मज्ञानी व्यक्ती. राजा असून आत्मज्ञान, पूर्ण ज्ञानी व्यक्ती. ज्यावेळेला जनकाला आत्मज्ञान प्राप्त झालं, त्यावेळेला त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं, "आता तू निर्भय झालास."
कारण आता तुला तुझं स्वरूप समजलं. अष्टावक्रांची गीता त्यांनी वाचली असेल, त्या अष्टावक्रांनी समोरच्याला सांगितलेलं ज्ञान जनकाला, याचंही आपल्याला अर्थ उलगडता येईल. कारण जनकाला असं वाटत होतं, हे आत्मज्ञान असं आहे. अष्टावक्रांनी त्यांना रिॲलिटी सांगितली. तू कोण आहेस? सो हे ज्ञान ज्याला प्राप्त होईल, त्याचा कंट्रोल स्वतःवरती येईल. कारण शरीराच्या मागे धावून सुख मिळत नाही. हे एकदा कळलं, की शरीराला कुठपर्यंत धावायचं हेही आपल्याला कळून जातं. मन कितीही स्वप्न त्यांनी रंगवली, तरी त्या स्वप्नांमध्ये सुख मिळत नाही. हे जेव्हा कळतं, त्यावेळेला स्वप्न रंगवून काहीच फायदा होत नाही. ह्याचंही आत्मज्ञान येतं. आणि स्वप्नामध्ये मी कितीही छान मोठ्या गाडीमध्ये बसलो असेल, तरी ते क्षणिक सुख आहे, ते स्वप्नापुरतंच आहे. स्वप्नामधनं मी जेव्हा जागा होतो, त्यावेळेला ते सुख संपलेलं असतं. कारण ते सत्य नसतंच. याची मला जाणीव असते. पण ज्याला ही जाणीव नाही, ज्याची बुद्धी अजूनही अज्ञानी आहे, तो स्वप्नामध्ये घडलेल्या गोष्टींनी सुखावतो, स्वप्नामध्ये घडलेल्या गोष्टींनी दुखावतो. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. मनोरंजनाचा जो भाग आहे, मन जे आहे ते रंजन करत राहतं. अनेक दिवसभरात विचार करत राहतं आणि म्हणून साऱ्या संतांनी मिळून एक गोष्ट सांगितली, ह्या मनाला जर तुम्हाला नियंत्रित करायचं असेल, तुमची बुद्धी स्थिर नाहीये ना, इंद्रिय आवरता येत नाही ना, हरकत नाही. पण एक गोष्ट करा, नामस्मरण मीन्स मेडिटेशन. और प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण जर विचार केला, तरी अगदी आपल्याला एखादी गोष्ट आत्मसात करायची आहे, एखादं ज्ञान प्राप्त करायचं आहे, एखादं क्वालिफिकेशन प्राप्त करायचं आहे, आपल्या करिअरमध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय, कुठलाही विषय असू द्या किंवा एखादा पदार्थ बनवण्यामध्ये तुम्हाला उत्तम घडायचं आहे. कुठलीही गोष्ट घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस हवा त्या सक्सेससाठी सगळ्यात पहिली क्वालिटी तुमच्याकडे पाहिजे, तुमचं माइंड स्टेबल पाहिजे. पण आता माझं माइंड तर अनस्टेबल आहे या सगळ्या गोष्टींमुळं. मग त्याला स्टॅबिलिटी कशी देता येईल? तर तुमचं जे काही गोल आहे, त्या गोलशी रिलेटेड एखादी अशी गोष्ट धरा, ज्याचं सतत चिंतन तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. की मन धावायला लागलं, की ज्या क्षणी असं वाटेल, की अरे नाही 5 मिनिटांनी थोडे 10 मिनिटं जरा रील पाहतो, त्या क्षणी त्याला त्याची आठवण करून द्यायची. ते विरोध करणार आहे. ते म्हणणार, की "नाही, नाही, अरे थांब ना 5 मिनिटं बघितलंय." "नाही, नाही बघायचं." गोल अचीव्ह करायला. हा संघर्ष होऊ द्या. पण संघर्षाने विजय मनाचा न होता बुद्धीचा व्हायला पाहिजे. तुम्हाला त्रास होईल, राग येईल हे सगळं आहे. आता तुम्ही म्हणाल, "मग एवढं सगळं त्रास वगैरे सहन म्हणजे काय मिळणार आहे यातनं? आणि कशासाठी एवढं करायचं?" अगदी सिंपल उदाहरण बघा. आपण घरामध्ये एखादं काय घरामध्ये म्हणजे घराच्या इथे एखादं जर झाड लावलं, तेव्हा ते छोटंसं रोपटं असतं. तर ते छोटंसं रोपटं कोणाच्या पायदळी येऊ शकतं किंवा कुठली जनावरं, शेळ्या वगैरे किंवा अन्य गाय, म्हैस वगैरे आहेत. तर ते झाड खाऊन टाकू शकतं आणि त्याच्यातनं ते झाड मरेल. यासाठी आपण काय करतो त्याच्याभोवती एखादं जाळी लावतो किंवा असं काहीतरी एखादं कुंपण लावतो जेणेकरून या अशा जनावरांपासून किंवा इतर गोष्टींपासून त्याचं संरक्षण व्हावं. पण हे कधीपर्यंत कुंपण लावतो? जोपर्यंत ते झाड मोठं होत नाही. एकदा का त्या झाडाचा वृक्षामध्ये रूपांतर झालं किंवा एक योग्य प्रमाणात ते झाड उंचावलं, की मग त्या कुंपणाची त्याला आवश्यकता भासत नाही. बरोबर आहे का? म्हणजे ज्यावेळेला हे लहानाचं मोठं झाड होतंय, त्यावेळेला त्याला जास्त काळजी घ्यायची गरज असते. पण एकदा मोठं झालं, की त्याला काळजी घ्यायची गरज नसते. तो स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो. आत्ता माझ्या आयुष्यात मला जे सक्सेस हवंय, त्याच्यासाठी हा संघर्ष मला करावा लागेल. मग त्याला हे कुंपण आत्ता मला घालावं लागेल. हे कुंपण कायमस्वरूपी म्हणजे मी आयुष्यात सगळ्याच गोष्टींचा त्याग करायचा का? अजिबात नाही. ज्या दिवशी तुमचं हे बुद्धी स्थिरावेल, स्टेबल होऊन जाईल तुम्ही, त्यावेळेला तुम्ही सगळं एन्जॉय करू शकता. गाणी ऐकू शकता, खाऊ शकता, फिरू शकता, काय वाटेल ते करू शकता. कारण आता तुमचं मन कशामध्ये अटॅच होत नाही. सगळं करतंय पण कशातच नसतं. सगळ्याचा आनंद घेतंय, पण तरी सुद्धा ते कशात अडकत नाही. कारण आता ते मोठं झालंय, स्थिरावलंय. आता मॅच्युरिटी आलेली आहे त्याच्यात. आता तुम्हाला कुंपणाची आवश्यकता नाही. पण वाढायचं असेल, प्रवास करायचा असेल पुढे जाऊन, मोठं व्हायचं असेल तर पहिले त्याग हा करावाच लागतो. संघर्ष हा करावाच लागतो. संघर्षाशिवाय यश नाही. मला ठरवायचंय माझ्या आयुष्यात मला सक्सेसफुल व्हायचंय किंवा नाही. आणि तेच भगवंत येतात. त्यामुळे अध्यात्माचं ज्ञान झाल्याने माणूस विरक्त होतो. हा केवळ एक गैरसमज आहे. तो अटॅच होत नाही कशामध्ये. तो सगळ्या गोष्टी करतो.
म्हणून हा अर्जुनाला पडलेला प्रश्न किंवा त्याच्या मनातली भीती भगवंत इथं आपल्या माध्यमातून किंवा आपल्याला त्या माध्यमातून सांगण्याचा की तुम्हाला आत्मज्ञान झालं आणि तुम्हाला काहीही संसार सोडायची आवश्यकता नाही किंवा कुठलीच गोष्ट नाही, नाही आता मला ज्ञान झालेलं आहे. आता मी काही टीव्ही पाहत नाही. मी रोज मंदिरात जायला लागल्यापासून आहे ना, मी टीव्ही बंद केला. देवाने सांगितलं का टीव्ही बंद करा? नाही. देव म्हणतोय कंट्रोल ठेवा. पण आपल्याला हे माहिती असतं कारण आपलं अजून झाड वाढायचं आहे, की मी कंट्रोल माझं माइंड होतच नाही. मी 5 मिनिटं टीव्ही बघायला जाते, कधी 1 तास होतो कळत नाही. म्हणून मी त्याग करतोय. देवाला जातोय म्हणून नाही त्याग आहे. मला वाढायचंय, माझं मन माझ्या नियंत्रणात नाही, म्हणून मला त्याग करावा लागतोय किंवा कुंपण घालावं लागतंय. ज्या दिवशी माझं मन हे ताब्यात येईल त्या कासवाप्रमाणे कधी आत घ्यायचे पाय आणि कधी बाहेर काढायचे, इतका कंट्रोल माझा माझ्यावरती आला, की मला कुठल्याही गोष्टींची मर्यादा नाही. आणि ती अवस्था येण्यासाठी ह्या कुंपणांची गरज आहे. ती अवस्था येण्यासाठी हा त्याग करणं आवश्यक आहे. एकदा का तुम्हाला ते जमलं, की त्यातला इंटरेस्ट कमी होतो. जसं अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखाद्या डायबिटीज झालेल्या व्यक्तीला अचानक त्याला सांगितलं, की आजपासून तुला विथआऊट शुगर चहा घ्यायचा आहे. तो पहिलं खूप नखरे करतो. हळू थोड्या दिवसांनी त्याला बिनसाखरेच्या चहाचीच ओळख होते, परिचय होतो. त्यातलं त्याला सत्य मर्म कळलेलं असतं. आता आपल्याला ह्याच्याशिवाय पर्यायच नाही. असं म्हटल्यानंतर थोड्या दिवसांनी त्याला विचारा, "साखरेचा देऊ?" "नाही, काही गरज नाही म्हणजे बिनसाखरेचा पण मला आता छान वाटतं." कारण आता त्या साखरेतला मोह परिस्थितीने घालवून टाकला, की जो काही दिवसापूर्वी संघर्ष होता. पहिला तो विरोध करतो, "नाही, नाही मला हे पाहिजे." आपलं मन जे आहे, ते जोपर्यंत नियंत्रित होत नाही, तोपर्यंत संघर्ष आहे. जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर, कोणाच्याही अवस्थेमध्ये तुम्ही हे पाहू शकता. लहान मुलं असो, मोठा माणूस असो, उतार वयातला वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आयुष्यात हा संघर्ष आहे. त्यामुळे आध्यात्मिक उपासना करताना सुद्धा हे मनच आपल्याला सक्षम असणं आवश्यक आहे. ज्याचं मन सक्षम त्याच्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात दुःख आहेत का? आहेत की. तुकाराम महाराजांना दुःख नव्हते का? ज्ञानेश्वर माऊलींना दुःख नव्हते का? किती ग्रेट व्यक्तींना सगळ्यांनाच दुःख आहेत. पण त्या दुःखांमध्ये ते अडकत नाहीत. कारण त्यांचं माइंड स्टेबल झालंय. त्यांची बुद्धी स्थिरावलेली आहे. तो विवेक त्यांचा जागृत झालेला आहे. त्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहत नाही. ते ना दुःखामध्ये अटॅच होतात, ना सुखामध्ये अटॅच होतात. म्हणून पूर्वी संन्यास का घ्यायचा? तर संन्यास घेऊन तुम्हाला ह्या मनाचे जे मोह आहेत, या मोहापासून परावृत्त व्हायचं असतं. की जे मन तुम्हाला चमचमीत खाण्यासाठी धावायला लावतं, ते मन त्या संन्यासामध्ये जे मिळेल ते खाण्याची तुमची तयारी बनवतं. म्हणून मनाच्या विकारांचा संन्यास तो खरा संन्यास. वस्त्र धारण करून संन्यास होत नाही. सो हे मन आपलं विकारी आहे हे एक्सेप्ट करायचं आणि त्याला आपल्याला बदलायचं आहे. का बदलायचंय बाबा? मला माझं अल्टिमेट गोल अचीव्ह करायचं. मग ते तुमचं गोल कुठलंही असो. प्रॅक्टिकल लाईफमधला असो, स्पिरिच्युअल लाईफमधला. तुम्हाला मेडिटेशन करायचंय, नो प्रॉब्लेम. तुम्ही ठरवलंय, मी इतक्या वाजता मेडिटेशन करणार, करायचंच. संघर्ष होणार आहे. मन ऐकणार नाही, तरीही संघर्ष करायचा. बघायचं कोण जिंकतंय. जर मन जिंकलं, तर समजून घ्यायचं झाड मेलं. तर बुद्धी जिंकली, तर समजून घ्यायचं झाड वाढणार आहे. आणि झाड मेलं म्हणून थांबायचं नाही. पुन्हा लावायचं. पुन्हा जगवायचा प्रयत्न करायचा. पुन्हा संघर्ष करायचा. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, की असा संघर्ष करत असताना तुम्ही 1000 वेळा जरी हारलात, तरी पुन्हा 1001 वेळेला उभं राहा. कंबर कसून तयारी करा. जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबू नका. हे स्वामीजींचे विचार आपल्या जीवनात उतरवायचे आणि आपलं जे काही आयुष्यातलं ध्येय आहे, ते ध्येय पूर्ण प्राप्ती झाल्याशिवाय थांबायचं नाही. जो हारतो, जो रडतो, लढणंच विसरून देतो, तो स्वतःमधला हा यू जो आहे, हा ओळखलेला व्यक्ती नाही. स्वतःची क्षमता न ओळखलेला व्यक्तीच लढणं सोडून देतो, गिव्ह करतो. अर्जुनानेही गिव्ह केलं होतं. भगवंत त्याला त्यातला यू ओळखून द्यायचा प्रयत्न करतो. एकदा यू ओळखला की लढणंही सोपं होतं. ध्येय कितीही अवघड असलं, ध्येयाकडे चालायची वाट कितीही बिकट असली, पाऊलं टाकत राहा. जशी-जशी पावलं पुढे जात राहणार, तसं-तसं तुमचं ध्येय तुमच्या जवळ येत असणार. त्यामुळे ध्येयाच्या प्राप्तीपर्यंत थांबायचं नाही, हेच भगवंत आपल्याला शिकवतो आणि का मला त्याग करायचा आहे? कारण मला ध्येय प्राप्त करायचं आहे. अदरवाईज मी कॉमन लोकांसारखाच राहीन.
जन्माला आलोय, जीवन जगतोय, मृत्यू येईल तेव्हा मरणार. म्हणून मृत्यूचं भय आहे. पण हे सुख जे मला आत्ता मिळते, ह्या मनाला सगळं मला सुखासीन सगळ्या गोष्टी मिळतायत. माझ्या मृत्यूनंतर हे सगळं संपून जाईल. मग मी काय करू? म्हणून मला मृत्यूची भीती आहे. पण ज्या दिवशी हे रिअलाईज होतं, अरे खरं सुख इथं नाहीच आहे. मी शांतपणे डोळे बंद केल्यानंतर जेव्हा मला सुख मिळतं, अहो देवाच्या दारात दर्शनाला गेल्यानंतर डोळे मिटल्यानंतर सगळं मन एकदम शांत होऊन जातं. अगदी असं वाटतं, की या क्षणी मृत्यू यावा आणि देवाने आपल्याला जवळ घ्यावं. मृत्यूची भीती वाटत नाही, मृत्यूचं वेलकम होतं. कारण ज्ञान झालेलं असतं, मन शांत झालेलं असतं. जोपर्यंत हे मन धावतंय, तोपर्यंत भीती आहे, भय आहे. जोपर्यंत भय आहे, तोपर्यंत क्रोध हा तिथेच असणार आहे. त्यामुळे आपण जेवढं नियंत्रण करायला जाऊ, तेवढे आपण मार खाणार. जेवढं सप्रेस करायला जाऊ त्या भावनांना, तेवढ्या त्या उफाळून येणार. मागे मी उदाहरण दिलं होतं, की समुद्राच्या लाटांवरती जहाज ज्याला असतं, त्याला लाटा थांबवण्यासाठी जहाजाने प्रयत्न करू नये. तर लाटांवर स्वार होऊन प्रवास करण्याचा प्रयत्न करावा. ते जास्ती सुखावह आहे. त्यामुळे ह्या येणाऱ्या भावना, राग, क्रोध जे काही असतील, ह्याला कंट्रोल करण्यासाठी जेवढी शक्ती लावाल, तेवढ्या 10 पटीनं ते रिएक्ट होऊन तुम्हाला त्रास देणार. बेटर वे की त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. त्यातनं अनासक्त व्हायचंय, हा विचार आपल्याला ठेवायचा आहे. पण हे सगळी थिअरी खूप छान वाटते ऐकायला. करायची कशी? ते 3ऱ्या अध्यायापासून अर्जुन प्रश्न विचारणार आहे आणि भगवंत त्याला उत्तर देत राहणार आहे. हे रिअॅलिटी बेस आहे का? मी हे जे सगळं तुला सांगतोय 2ऱ्या अध्यायामध्ये, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, गोड वाटतंय, पण देवा करायचं कसं? मी खूप प्रयत्न करतो, पण होतच नाही. मला अगदी मान्य आहेस, की तू भगवंत आहेस आणि तू सगळं आहेस आणि नाही होत रे. मी तरी घाबरतो, चिड करतो, मी अस्वस्थ होतो, सगळं होतं. मग कसं मी शांत करू? मग हे रिअॅलिटी बेस नाहीये का तू सगळं सांगतोयस ते? 3ऱ्या अध्यायापासून रिअॅलिटी बेस कसं आहे आणि त्याचे रिअल बेस इम्प्लिमेंटेशनचे प्रोसेस काय आहे किंवा मेथड्स काय आहेत? या 3ऱ्या अध्यायापासून डिटेलमध्ये. त्यामुळे 2रा अध्याय संपूर्णतः प्रिन्सिपलवर आधारित आहे. तत्व मांडलेली आहेत आणि ह्या तत्वांचं विस्तारीकरण म्हणजे 3ऱ्या अध्यायापासून सुरुवात होते. त्यामुळे ह्या 2ऱ्या अध्यायाच्या अंती आपल्याला अनेक गोष्टी भगवंत सिम्प्टम्स आपल्याला सांगतो, की कशाप्रकारे आपण असलं पाहिजे. आपलं आहे की नाही हे आपण आपलं जज करायचं. किती प्रमाणात आहे तेही आपण जज करायचं. आपल्याला कुठे जायचंय? आपल्या आयुष्यातलं ध्येय काय आहे? त्या ध्येयाच्या दृष्टीने आपली वाटचाल होतीये की नाही याचंही चिंतन आपणच करायचं. त्या ध्येयासाठी जर एखादी क्वालिटी अपेक्षित असेल आणि जर ती माझ्यात नसेल, तर संघर्ष करायला मागे-पुढे बघायचं नाही. स्वामीजींना आठवायचं, स्वामीजींचे विचार आठवायचे आणि संघर्ष करून ज्याच्या आयुष्यातला जो संघर्ष जेवढा मोठा असेल, त्याचं सक्सेस हे तेवढंच मोठं आहे. हेही स्वामीजींनी सांगितलं. स्वामीजींचं स्वतःचं आयुष्य हे प्रचंड संघर्षमय आहे. पण या संघर्षामधनं सुद्धा त्यांनी फार दैदिप्यमान अशी कृती केलेली आहे. आणि ह्या आजच्या 58व्या श्लोकांवरती ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर विवेचन करतात. म्हणजे काही वेळेला असं वाटतं, की भगवंतापेक्षा माऊली फार दयाळू आहेत, मायाळू आहेत. जी गोष्ट भगवंताला सांगायला 10 श्लोक लागले, ती माऊलींनी एका वाक्यात, एका शब्दामध्ये एक्सप्लेन करून सांगितली. जसं-जसं पुढच्या अध्यायात येईल तसं कळेल. पण तरी या 58व्या श्लोकावरती माऊली म्हणताना आपल्याला ह्या कासवाचंही उदाहरण देतात आणि पुढे असं म्हणतात, "तैसी इंद्रिये आपत्ती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे." ज्याची ही इंद्रिय ताब्यात आहेत, कंट्रोल आहेत, त्याच्या बुद्धीप्रमाणे वागतायत. कधी काय करायचं हे ठरतात. आपण काय होतं, आजकाल ते मोबाईल मगाशी मी म्हटलं तसं मनाच्या मनाचं जे तंत्रज्ञान आहे, त्याच्यानुसार ते मोबाईल बनवलाय. त्यामुळे ते मोबाईल सुखावह आहे. मोबाईल सुटता सुटत नाही. पण ज्याचं मनावरती नियंत्रण आहे, त्याचा एका क्षणात मोबाईल सुटतो. आज आपण स्टेटसमध्ये वेडे झालेलो आहोत. रीलमध्ये वेडे झाले आहोत. शॉर्ट्समध्ये वेडे झालो आहोत. आणि अशा मनाला आपण स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो, "इतके वर्ष मला तुम्ही सवय लावली अस्थिर होण्याची. आता एका क्षणात म्हणताय, की स्थिर व्हा." कसं व्हायचं? प्रचंड संघर्ष आहे. पण जर ध्येयावरती नजर असेल, सक्सेस हवा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यावाचून पर्याय नाही. ईश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे. तो भगवंत सदैव आपल्या पाठीशी आहे. कितीही अस्थिर परिस्थिती आली, अगदी महाभारताचं युद्ध समोर ठेपलेलं आहे. कुठल्या क्षणी काय घडेल माहीत नाही. अशाही प्रसंगामध्ये तुम्ही जर भगवंताला शरण गेलात आणि भगवंताला असं म्हणलं, "हे देवा, मी अज्ञानी आहे. ह्या सगळ्या युद्ध प्रकाराने मी अस्थिर झालोय.
भगवंता कृपा कर. तोही आपल्याला गीता सांगून जाईल आणि ह्या अस्थिर मनाला स्थिर करण्याचे सर्व पर्याय सांगून जाईल. शेवटी करायचे आपल्याला आहे. कर्म करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलंय. चॉईस इज युअर्स. तुम्हाला ठरवायचं आहे. तुमचं ध्येय तुम्हाला किती प्रिय आहे. तुमच्या ध्येयांवर, तुमच्या स्वप्नांवर तुम्ही किती प्रेम करताय. जर खरंच सच्च प्रेम जर तुम्ही त्याच्यावर करत असाल, तर निश्चित तुमच्यामध्ये ती ताकद प्रकटेल आणि ती प्रकटलेली ताकद तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला घेऊन जाईल. असो, आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये आपला उपक्रम थांबवायचा आहे. सो 58 श्लोक अशा प्रकारे आपल्याला सदैव प्रेरित करतो. येणाऱ्या पुढच्याही श्लोकांमध्ये भगवंत ह्याच सगळ्या गोष्टी काय असायला पाहिजेत क्वालिटीज आपल्याकडे, याचंही गाईड करणार आहे आणि त्या कशा असाव्यात, त्या कशा मिळवाव्यात याचं एक्सप्लेनेशन 3ऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत आहे. होपफुली आजचा अध्याय आपल्याला सर्वांना समजला असेल, आवडला असेल आणि अर्थात ह्याचं रिव्हिजन आपण सातत्याने करणं आवश्यक आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन हे 3 स्टेप्स आपल्याला कायमस्वरूपी फॉलो करायचे आहेत. सातत्याने ऐकत राहावं. जे आपल्याला यश मिळवायचंय, त्या यशाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी उपयुक्त आहेत, त्या सातत्याने श्रवण करत राहायचं. जे श्रवण केलंय त्याच्यावरती स्वतःच्या मनामध्ये विचार करून चिंतन करायचं, रवंथ करायचं. आपल्या जीवनात ते कसं उतरवता येईल ह्याचं चिंतन करायचं आणि निधिध्यासन सेल्फ प्रॅक्टिस ज्याचं चिंतन करून तुम्ही एखादा कन्क्लुजनवर आला असाल, त्याचं इम्प्लिमेंटेशन स्वतःच्या लाईफमध्ये करायचं, तरच रिझल्ट आहे. फक्तच श्रवण करत राहिलात, की सगळं छान आहे. मी रोज भरपूर ऐकते. अगदी खूप नोट्स काढते. पण त्या सगळ्या नोट्स, सगळ्या ऐकलेल्या गोष्टी फर्स्ट स्टेप आहे. तुम्हाला त्याच्यावर चिंतन करावं लागेल. स्वतःच्या लाईफमध्ये डोकवावं लागेल. आपण कुठे कमी पडतोय? आपल्याला काय चेंज करावं लागेल? ह्याचं चिंतन करावं लागेल. त्यातनं एखादं कन्क्लुजन काढावं लागेल, की आता मला हा मार्ग निवडावा लागेल. या मार्गावरनं चालताना मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. हे एकदा ठरवलं, की पुढचं जे थर्ड स्टेप दॅट इस अ निधिध्यासन, सेल्फ प्रॅक्टिस. स्वतःच्या लाईफमध्ये त्या गोष्टी उतरवून बघायच्या. उतरवताना खरा संघर्ष कळणार आहे. चिंतन करताना फारसा संघर्ष नाहीये. थोड्या प्रमाणात आहे. ऐकताना तर अजिबात नाही. कारण कानाला गोड वाटतंय. छान आहे, छान आहे, छान आहे. कारण माझ्या मनातली वृत्ती ही मला ती सुखावून देत राहते. परंतु ज्यावेळेला मनन आणि निधिध्यासन ज्याला होतं, मगाशी म्हटलं तसं तो माहूत आणि हत्तीसारखा भाग आहे. जोपर्यंत हत्तीच्या आजूबाजूला केळांच्या लगडी नाहीयेत, तोपर्यंत हत्ती माहुतच ऐकतोय. ज्या क्षणी ती आकर्षणाच्या गोष्टी आजूबाजूला येतील, त्या क्षणी हत्ती माहुताचं ऐकत नाही. आपलं शरीर, आपलं मन, आपलं बुद्धीचं ऐकण्याच्या तयारीत नसतात. प्रसंगी स्वतःची इतकी शक्ती लावतात, की बुद्धी खुंटते. अशा वेळेला आपल्याला ताकदीनं, सामर्थ्याने उभं राहायचंय. एवढाच धडा आपण याच्यामधनं घेऊया. आजचा श्लोक इथंच थांबतो. धन्यवाद.